24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। थकीत कर वसुलीसाठी मनपाच्या आयुक्त उतरल्या थेट रस्त्यावर। थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आवाहन, सवलती तसेच नोटिसा बजावून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने आता 50,000 थकीत मालमत्ता धारकांच्या घराला महापालिकेचे नाव लावण्याचा निर्णय घेण्यात आला। दरम्यान मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील कर वसुली करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत। कोट्यावधींची थकबाकी असल्याने धुळे महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान आहे। मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तीव्र कारवाई केली जाणार आहे। यासाठी वर्षानुवर्ष थकीत कर न भरणारे थकबाकीदारांची नावे दैनिकात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली। त्यांच्याकडनं थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे। यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये शासन माफी होणार नाही, त्यामुळं तो वसुलीचा जो हे आहे आता दुर्दैवाने आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं। यापुढे ही कारवाई अशीच निरंतर चालू राहील। ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या 10 दिवसामध्ये ऑप्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत। या ऑप्शनमध्ये कुणी सहभागी नाही झालं तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव तोपर्यंत असेल जोपर्यंत ती थकबाकी क्लिअर होणार नाही। त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहील। 1 तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे 50,000च्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार। मॅडम आज आता जवळजवळ 10 लोकांवर तरी माझं टार्गेट आज 10 जणांचं आहे। तर काही हॉटेलचे जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाहीये, तर या लोकांवर आम्ही कारवाई करतो। 5 लाख आणि त्याच्या वरच्या रकमा आहेत, काही जणांकडे त्याच्या खालच्या पण रकमा आहेत। तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स ज्या ज्या प्रॉपर्टीचा थकीत आहे तिथे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंसह तमाम शिवसैनिकांची माफी मागावी, जालिंदर बुधवत। नीलम गोऱ्हेंवर जालिंदर बुधवत म्हणाले, नीलम गोऱ्हे यांचा एकनाथ शिंदेकडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी हा कैविलवाणा प्रयत्न। नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे मातोश्री सह तमाम शिवसैनिकांची माफी मागावी, अन्यथा त्यांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही। शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचा इशारा। गोरे यांना उद्धव ठाकरेंनी भरपूर काही दिले आहे। त्यांना 4 वेळा विधान परिषद दिलीये, सभापती केलंय, मात्र आता त्यांचा कार्यकाल संपत आल्याने त्या उद्धव ठाकरेवर बोलत आहेत। एकनाथ शिंदे यांना खुश करण्यासाठी गोरे बोलतात असा आरोप जालिंदर बुधवत यांनी केला आहे। नीलमताई गोरे यांनी असं वक्तव्य केलं होतं की मर्सिडीज 2 मर्सिडीज दिल्याने शिवसेनेत एक पद मिळते, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया राहील? नीलमताई गोरे ह्या महिला आहे,
म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण त्या महिला आहे म्हणून त्यांनी त्यांची पात्रता आणि लेवल सोडून बोलू नये। ज्या पक्षांनी त्यांना 4 वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली, विधान परिषद सभापती, शिवसेना नेते, उपनेते असे अनेक पदं काहीच न करता दिलेत। आमच्यासारखे कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात। 30-30 वर्ष झाले आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना जिल्हाभर फिरतो। 35-35, 40-40 डिग्री सेल्सिअसमध्ये उन्हातान्हामध्ये आम्ही फिरून 25-25 लग्न कार्य करून आज शिवसेनेचं रात्रंदिवस काम करतो। आमच्यासारख्याला सुद्धा एवढी मोठी पदं मिळाली नाही, अशी पदं या बाईला मिळाले, सहज मिळाले, फुकट मिळाले। आणि आता 4थ्यांदा टर्मचं कार्यकाळ संपत आलाय, एक 2-3 महिन्यावर कार्यकाळ आला म्हणून आता पुन्हा 5व्यांदा MLC मिळवायची, मंत्रिपद मिळवायचं आणि एकनाथ शिंदेंना खुश करण्यासाठी खरंच या बाईनं घातलेला हा घाट आहे की सन्माननीय उद्धव साहेबांवर, मातोश्रीवर बोलायचं, काहीतरी भुकायचं आणि काहीतरी बोललं म्हणजे मग काहीतरी आपल्या पदरात आणखी टिकून पाडून घ्यायचं, हा केवलवाणी प्रयत्न आहे। हे सगळ्यांच्या लक्षात आलं की त्या बाईचा कार्यकाळ संपत येऊन आला, एक 2-3 महिन्याच्या कार्यकाळाचा संपला की घरी बसावं लागेल, म्हणून आता काहीतरी उद्धव साहेबांवर बोलायचं, पक्षावर बोलायचं, नाव ठेवायचं आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं, हा त्यांचा केवलवाणी प्रयत्न आहे। या बाईंना कोणत्या मर्सिडीज दिल्या याचा पुरावा द्यावा, अन्यथा ताबडतोब शिवसेना प्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि त्या मातोश्रीची माफी मागावी, अन्यथा या बाईला आम्ही या संबंध महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, हा आमचा इशारा आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। बैठकीस राज्यभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाची प्रतिकृती मोडतोड विटंबना काही समाजकंटकांनी केली होती, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला। 15 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाल्याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असेही बैठकीत निर्णय घेण्यात आला। भारतीय घटनेची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून केलेल्या उग्र आंदोलनावर गुन्हे दाखल करण्यात आले, ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे। तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत विचार विनिमय करून काही विधायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली आहे। अनुसूचित जाती जमातीच्या जनविकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारने नियमाने अधोरेखित केलेल्या निधीचा व्हिडिओ कायदेशीर होत नसून तो निधी अन्यत्र वगळवला जातो, यासाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देश पातळीवर व राज्य पातळीवर सदस्यांनी मोहीम राबवून पक्ष संघटना मजबूत करावी। संविधानिक पदावर असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हेतू पुरस्कारपणे अवहेलना केली जात आहे। या संदर्भात तसेच देशभरात अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा निषेध या बैठकीत करण्यात आला। सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलीस कस्टडीत मारहाणी दरम्यान मृत्यू झाल्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन दोषींवर कारवाई केली नाही तर थेट दिल्लीपर्यंत आंदोलन छेडले जाईल असे नानासाहेब इंदिसे बोलत होते। प्रामुख्यानं जे भारत देशाच्या उच्चस्थ पदावर संविधानाच्या माध्यमातून बसलेले आहेत असे अमित शाह यांनी काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढले। म्हणजे देव से बडका कोण, म्हणजे हे विडंबनाच कळत न कळत असा या संबंधात आम्ही त्याचा जाहीर निषेध व्यक्त करू।
निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी या पदावर राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहोत. वेळ पडली त्या कामासाठी प्रसंगी जंतर मंतरला आंदोलन. आपण सोमनाथ सूर्यवंशी संदर्भात जे पाऊल उचलले आहेत या संदर्भात जर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आपला सोमनाथ सूर्यवंशीजींनी बद्दल जो लॉंग मार्च निघाला होता तो लॉंग मार्चसाठी महाराष्ट्रातून सर्व आंबेडकरी अनुयायांची आणि बहुजन समाजाची फार समर्पित बाब होती. परंतु थांबा जरा माझ्या माहितीप्रमाणे शासनाला कळत रिपोर्टिंग झालेली आहे. हा जर लॉंग मार्च ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि मुंबईच्या हद्दीपर्यंत आला हा लॉंग मार्च न थांबणार आहे आणि 5-10 हजाराच्या वरती हजारोच्या संख्येने हा लॉंग मार्च मुंबईत येईल आणि त्याची खबरदारी घेऊन म्हणून माननीय सरकारनं महाराष्ट्र सरकारनं दखल घेऊन त्यांनी या नाशिकमध्ये आमदार मेघना बोर्डीकरजी आणि आमदार सुरेश दत्त साहेब यांना पुढे पाठवून जे हे होते लॉंग मार्चवाले 1-2 प्रमुख लोक त्यांना हाताशी धरून हा लॉंग मार्च थांबवला आणि या लॉंग मार्चमध्ये आमची प्रामुख्यानं आजही मागणी होती आणि आजही राहील की ज्या पोलिसांचं निलंबन केलं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं मर्डर झाला आहे, आम्ही मर्डर म्हणतो, त्यांच्या मारण्यानं पोलिसांच्या मारण्यानं त्यांचा मृत्यू झाला म्हणजे मर्डर झाला, त्यांच्यावर फौजदारी खटले भरले गेले. बाकीचं हे दुय्यम मानतो. त्यांच्यावर आमची ही पहिली मागणी आहे आणि ती मागणी आम्ही सोडणार नाही, लावून धरणार. याचं किती दिवस वेट अँड वॉच कराल? किती दिवस वेट अँड वॉच कराल? ही मागणी केलीच कुठं? यांनी कुठं केलेली आहे? कोणी? आपल्या याने लॉंग मार्चवाल्यांनी. आमची मागणी तर सुरुवातीपासून 30 डिसेंबर पासून ही आमची मागणी आहे आणि आमच्या काही बहुत अशा मागण्या परभणीत गेल्या म्हणून तो डबल टिबल मोर्चे निघायला लागले. ठीक आहे, आपली मागणी आहे. आता पुढील आपलं पाऊल काय राहील? पुढे काढलं नाव विलाजनंतर आम्हाला मग कोर्टात जावं लागेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील आम्हाला. पण मग सूर्यवंशीच्या घरच्यांना सरकार नोकरी देत आहे, त्यांना मोबाईल नाही, तो त्यांना देता काय मेहरबानी करत नाही, त्या दिलं पाहिजे. पण आमचा जो की न्यायिक बाजू आहे की ज्याच्यामुळे खून झालाय, मृत्यू झालाय, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर गुन्हे दाखल नाही करणार काय? असं ना. गृहमंत्री निष्क्रिय आहे, याबद्दल काय मत आहे? गृहमंत्री निष्क्रिय आहेत. नाही, गृहमंत्री निष्क्रिय काय नाही. मी अजून त्यांची माझी भेट झाली नाही, मी कसं म्हणेल निष्क्रिय आहे? प्रत्यक्षात भेट झाल्यावर वेळ पडली तर भेटही मागणार आहे त्या संदर्भात पक्षाच्या. आता जो आंदोलन झालं ठाण्यामध्ये ते सर्व शिवशाहू फुले आंबेडकर जनतेच्या वतीनं झालं. आता जे आम्ही भेटू तर पक्षाच्या वतीनं भेटू आणि वेळ पसंत ठरली तर जी कमिटी आहे आमची ती कमिटीच्या वतीनं जाणार की आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पाहिजे. पोलीस अधिकारी लॉंग मार्च नाशिकमध्येच का थांबवलं? लॉंग मार्च नाशिक आता तुम्हाला त्याचे कारण समजून सांगितलं ना. हा लॉंग मार्च ठाण्याच्या आणि मुंबईच्या कक्षेत आला असता तर लॉंग मार्च थांबला नसता आणि 100% सर्व मागण्या पूर्ण झाल्या असत्या आणि या पोलिसांवर फौजदारी खटले दाखल झाले असते. नाशिक चळवळीचं केंद्रबिंदू आहे, मात्र इथंच लॉंग मार्च थांबला. याला नाही, लॉंग मार्च नाशिककर जबाबदार नाही. न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही, गणेश नाईक. ठाणे येथील खारघर आळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला. यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचं कारण स्पष्ट केले.
1995 साली मी मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेतो. ठाणे शहर, मीरा भाईदर, नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे. त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही, महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करतोय. त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचं नाईक यांनी स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जातील. आता या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार हे तिन्ही नेते निश्चितपणे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. म्हणजे महाराष्ट्र सरकारने ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे. त्या कार्यक्रमाच्याच अनुषंगानं या जनतेची कामाचा निपटारा व्हावा याकरता जनता दरबाराचं आयोजन आहे. सर, पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील म्हणतात की मी पालघर जिल्ह्यामध्ये भविष्यात जनता दरबार घेऊ. नाही, कशाला? माझं म्हणणं की भाजपचे मंत्री, माननीय एकनाथजी शिंदेचे मंत्री, माननीय अजितदादांचे मंत्री महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तालुका स्तरावर सगळ्यांची त्यांनी गाराने ऐकली, त्याच्यातून गारांनी सुरू झाली, तर ते महायुती सरकारचंच यश होणार आहे. आणि प्रताप सरनाईक कालच मला मुंबईत भेटले होते, त्यांनी मला सांगितलं असं म्हणलं अतिशय चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारचं तुमचं सगळीकडे फिरणं हे गरजेचं आहे. सर, ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही नवी मुंबईत राहतात, नवी मुंबईत स्वच्छ, सुंदर आणि चांगलं सिटी म्हणून ओळखलं जाते. ठाण्याकडे बकाल झालंय बऱ्यापैकी, दिवा असेल, डोंबिवली असेल, याकडे मी लक्ष देणार का? नाही, बाब अशी की मी ज्याला 15 वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यावेळेला 5 लाख अनधिकृत बांधकाम होती. माझ्या दृष्टिकोनातून आता ठाणे, पालघर दोन्ही मिळून 35 लाख अनधिकृत बांधकाम झालेले आहेत. हा म्हणजे ऐरणीवर आलेला प्रश्न आहे. आता कल्याण डोंबिवली मधली जी प्रकरण आहेत ही तर शुद्ध त्या नागरिकांची केलेली फसवणूक आहे, चिटिंग. आणि आज मला काही लोकांनी फोन करून आम्ही येणार आहोत तुमच्याकडे, आमची गारहाण. म्हणलं या. त्या अनुषंगानं पूर्ण सगळ्या गोष्टीचा एकूण तपास करून जे जे घटक त्या गोष्टीचा जबाबदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी पूर्ण करून या लोकांना न्याय कसा मिळेल हे निश्चितपणे आम्ही बघणार आहोत. सर, आपण वनमंत्री आहात. ठाण्याला मोठा वनपट्टा देखील लाभलेला आहे. या ठिकाणी कांदळ वनाचा जो काही प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो. मागील 2 वर्षांपासून बहुतेक हेक्टर कांदळवन जे आहे ते नष्ट झाल्याचा अहवाल जो आहे केंद्राकडून आलेला आहे. आणि बाबाशी त्याची संपूर्ण तपास करायला मी सांगितलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी कांदळवनाच्या परिसरात अतिक्रमण झाले ते दूर करायचं, त्याचबरोबर त्या घटकांना एकदा समज द्यायची आणि जर समजून ऐकून नसतील तर कठोर कारवाई करायचे मी निर्देश दिलेले आहेत. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तो प्रश्न माझ्यासाठी अप्रस्तुत आहे. सर, कर्नाटकची दादागिरी महाराष्ट्रावर सुरू आहे. नाही, ती होताच कामा नये. प्रश्न असा की ज्याला अखंड भारत हे सार्वभौम देश आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाचा मान सन्मान राहिला पाहिजे. जर का मराठी माणसाचा त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये अपमान होणार असेल तर निश्चितपणे त्याचा जाब विचारला जाईल. माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही त्या बाबतीत निश्चितपणे ज्या भावना आहेत जनतेच्या त्या सांगू. सर, संजय राऊत म्हणाले निलंबेकर हे निर्लज्ज बाई आहेत आणि त्या नको त्या राजकारण मला नका खेचू. आय डोंट हॅव इंटरेस्ट इन इट. ओके.
ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रेंनी मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात लावली हजेरी. कल्याणमधील 65 इमारतीच्या बाबतीत आम्ही जनता दरबारात न्याय मागितला आहे. आम्हाला नाईक यांनी आश्वस्त केले आहे की येथील रहिवासी त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपात अन्याय होऊ देणार नाही. शासनाने आता न्यायालयात रहिवाशांसाठी रिट याचिका दाखल करावी आणि येथील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. तुम्हाला मी सांगतो, डीसीपी अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे. परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले, महापालिकेचे कागदपत्र, स्टॅम्प, हे सगळं खोटं बनवलं, रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं, यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही. पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते. आज ती लोक त्यांच्या घरात 10वीच्या परीक्षा आहेत, काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोडो रुपये लोकांनी या फ्लॅटसाठी भरलेले आहेत आणि नागरिकांची आज या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही सगळे दरवाजे, जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे. राजकीय वर्दस्थ असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्द असतं याची देखील तपासणी व्हावी. त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही. शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे की याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? रंगाच्या शिंपणाने झाली वीर येथील यात्रेची सांगता. नाथ साहेबांचं चांग भलं, सवाई सर्जाचं चांग भले असा जयघोष करत आणि रंगाची शिंपण करत मागील 13 दिवसांपासून सुरू असलेली पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीच्या यात्रेची आज सांगता करण्यात आली. मारामारी अर्थात रंगाचे शिंपण करून या यात्रेची सांगता करण्यात आली. आज दुपारी देवाच्या अंगावर रंगाचे शिंपण करण्यात आले आणि यानंतर तोच रंग भाविक भक्तांच्या अंगावर टाकण्यात येऊन या यात्रेची सांगता करण्यात आली. याला मारामारी देखील म्हटले जाते. मागील 13 दिवसांपासून वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा उत्सव सुरू होता. आज यात्रेचा शेवटचा दिवस होता. आज देखील वीर येथील लाखोच्या संख्येने भाविक या यात्रा उत्सवात सहभागी झाले होते. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष
नामदार रामदासजी आठवले, प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। साधू संतांविषयी एकेरी उल्लेख केल्याने संगमनेरात विजय वडत्तीवारांचा जाहीर निषेध। संगमनेर तालुक्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय वडत्तीवार यांच्या वक्तव्याचा शंकराचार्य नरेंद्र महाराज भक्त परिवाराकडून निषेध करण्यात आला आहे। संगमनेर बस स्टँड येथे मोठ्या संख्येने एकत्र येत विजय वडत्तीवार यांच्या फोटोला काळं फासत जाहीर निषेध केला। साधू संत विषयी एकेरी उल्लेख, जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या विषयी एकेरी उल्लेख केल्याने त्यांच्या भक्तांनी संगमनेर एसटी बस स्थानक परिसरात घोषणाबाजी केली आहे। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज अखंड हिंदू धर्माचे धर्मगुरु, या हिंदू धर्माच्या जो आतापर्यंत जो अन्याय चालला होता आणि जे काँग्रेसचा जो नेता आहे विजय वडत्तीवार यांनी जे काल वक्तव्य केलं, साधू संतांमुळं किंवा एकारी नामाने आमच्या ह्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचं अखंड हिंदुस्थानमध्ये नाव आहे, अखंड हिंदुस्थान ओळखतोय त्यांना। आणि काल ते बोलले, मी कोण नरेंद्र महाराज, मी त्यांना ओळखत नाही। साधू संतांचा अपमान करणं आणि आमच्या नागपूरमध्ये जिथं कार्यक्रम होतात, दर 3 महिन्याला 4 महिन्याला कार्यक्रम होतात जगद्गुरु श्रींचे, आणि या कार्यक्रमाच्या लाईनीमध्ये हा विजय वडत्तीवार सहपत्नी सहकुटुंब दर्शनाला येतो आणि 3-3 तास तिथं थांबलेला आहे। आणि काल तो म्हणतो मी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांना ओळखत नाही। ही त्यांनी बोलण्याची कोणती टेप आहे त्याची आली? आज हा साधू संतांचा, या महाराष्ट्र हा अखंड महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे। आज ही मातृभूमी ही महाराष्ट्रात साधू संतांची आहे आणि तुम्ही साधू संतांचा अपमान करणं हे योग्य आहे का? हे योग्य आहे का? त्यांचा जाहीर निषेध करतो मी। आमच्या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो, माफी मागो। Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विजय वडत्तीवार यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडत्तीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरातून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडत्तीवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले। यावेळी विजय वडत्तीवार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडमारो आंदोलन केले। मी सौ सविता परांडे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष, सोसोब संप्रदाय। आम्ही आज सर्वजण इथं सोलापूरचे जे गुरुमाऊलींचे भक्त आहेत, साधक अनुयायी आहेत, यांनी आज विजय वडत्तीवार ज्यांनी आमच्या जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य विषयीचे म्हणजे अगदी
लाज वाटेल असं शब्दाचे त्यांनी प्रयोग केला आहे। अगदी ते हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत आणि त्यांच्यासाठी एकेरी शब्द प्रयोग हा लाजिरवाणी प्रकार आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व बांधव इथं जमलेले आहेत। हे त्यांनी अतिशय चुकीचं केले। त्यांनी शब्द प्रयोग केला आहे की नरेंद्र महाराजाला स्वप्न पडलं होतं काय? होय साहेब, स्वप्नच पडलं होतं नरेंद्र महाराजाला, पण नरेंद्र महाराजाला नाही, परमपूज्य परमात्मा स्वरूप परमवंदनीय जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य स्वप्न पडलं होतं। कशाचं स्वप्न पडलं होतं? ज्यावेळेस अख्खी दुनिया सगळे सुनामी झाला होता आणि सगळेजण आपल्या घरात शांत बसले होते, त्यावेळेस त्यांना स्वप्न पडलं की माझी काही लेकरं तिथं उपाशी मरायला लागले, त्यांच्या घरात चिखलाचं घाणीचं साम्राज्य झालंय आणि त्यांना स्वप्न पडलं आणि त्यांनी आमच्यासारख्या लोकांना सांगितलं, बाळांनो जा आणि जरा आपल्या लेकरांचीच मदत करा। तिथंही आम्ही सगळेजण अनुयायी त्यांचे अशाच स्वरूपात गेलो आणि मदत केली। होय, स्वप्न पडलं साहेब, त्या वडेट्टीवार साहेब, अजूनही आम्ही तुम्हाला साहेब शब्द प्रयोग करतोय कारण ती आमची सहिष्णुता आहे, आमच्या माऊलींची ती शिकवण आहे। स्वप्न पडलं ज्यावेळेस रस्त्यावर लाखो लोक आज ॲक्सिडेंटमध्ये मरत होते, कुणीही त्यांची मदत करत नव्हते, त्याच वेळेस माझ्या जगद्गुरूजींना स्वप्न पडलं आणि त्यांनी सांगितलं की इथं आपण ॲम्ब्युलन्स सेवा चालू करायला पाहिजे। 2010 मध्ये ॲम्ब्युलन्स सेवा चालू केली आणि बघता बघता ह्या ॲम्ब्युलन्स संरक्षण असं काही वाटतं की 52 ॲम्ब्युलन्स आज प्रत्येक हायवेवर आमच्या बिना ह्याच्यात आज काम करतात। आमची भूमिका काही नाही। ज्यांना हे स्वप्न पडलं समाजाच्या कार्याचं, जगातल्या तळागाळातल्या समाजाचं आपलं समाजात जे सुधारणा करतात आहे, ज्याचं कल्याण करतात आहे, पर्यायाने समाजाचं, राष्ट्राचं आणि देश सेवेचं ज्यांनी व्रत घेतले त्यांना जर तुम्ही अशा एकेरी शब्दात बोलत असताल, अर्थातच आमच्या सगळ्या हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यात आणि त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की त्यांनी आमची सगळ्यांची जाहीर माफी मागावी, कारण ते जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य आहेत। अर्थात जगद्गुरू म्हणजे जगाचे गुरु आहेत आणि ही काय कुणी अशी दिलेली उपाधी नाहीये, तर अखिल भारतीय षडदर्शन आखाड्याने, विश्व हिंदू परिषदेने त्यांना दिलेला हा मान आहे, हा सन्मान आहे आणि त्याच्याविषयी जर तुम्ही एकेरी बोलत असताल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। नवे जनता ती तुमच्याकडनं घेतल्याशिवाय राहणार नाही। पंढरपुरात नीलम गोरे यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। आज पंढरपूरमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने नीलम गोरे यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन करण्यात आले। उपसभापती नीलम गोरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत एक पद मिळवण्यासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागतात असे वादग्रस्त विधान केले होते। युवराज गोमेवाडीकर, माजी उपशहर प्रमुख, पंढरपूर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। आज आम्ही या ठिकाणी नीलमताई गोरेंनी जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही जोडेमारो आंदोलन इथं तहसील कार्यालयाच्या बाहेर केलेलं आहे। आजपर्यंत ह्या नीलम गोरेंनी इतकं धन कमवलेलं आहे। मातोश्रीमध्ये ठिया मांडून बसत होत्या, त्यानंतर त्यांनी जे काल काय वक्तव्य केलं की मर्सिडीज गाड्या 2 द्याव्या लागतात, त्यासाठी पदासाठी 2 मर्सिडीज गाड्या तिथं द्याव्या लागतात मातोश्रीवरती। तर असं जर असेल तर नीलमताईंनी आत्तापर्यंत किती गाड्या दिल्या तर त्याची पावती त्यांनी द्यायला पाहिजे। ज्या काय त्यांनी गाड्या दिलेल्या असतील, आत्तापर्यंत 3 वेळा आमदार आणि 2 वेळा सभापतीपद, ह्या गोष्टी मातोश्रीनं त्यांना त्यांचं कर्तव्य शून्य असताना सुद्धा दिलेल्या आहेत। तरीसुद्धा नीलमताई गोरेंनी आता शिंदे गटात खोबरं तिकडं चांगलं ह्या उक्तीप्रमाणे तिकडं गेल्यानंतर त्यांच्या बाजूनं काही यांच्या विरोधात बोलायचं असं हे खपवून घेतलं जाणार नाही। इथून पुढे जर असं बेताल वक्तव्य त्यांनी जर केलं तर पंढरपूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीनं ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। न्याय म्हणजे सत्याचा विजय।
पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. चोपड्यात 13 किलो गांजासह 2,44,000 मुद्देमाल जप्त. LCB व ग्रामीण पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई. LCBचे कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली की चोपड्याकडून धरणगावकडे गांजाची वाहतूक करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आणि LCB व ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी सापळा रचला असता चोपड्याकडून धरणगाव रस्त्याकडे ज्युपिटर स्कूटीवरती प्लास्टिक पिशवीमधून गांजा वाहतूक करताना आढळून आला. सदर गांजा 13 किलो व ज्युपिटर स्कूटी असा 2,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळे आणि त्यांचा स्टाफ यांना एक इसम आपला चोपडा बाजूकडून निमगावान या रस्त्याने गांजाची वाहतूक करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती. ती माहिती मिळताच त्याने ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कळवली. कावेरी मॅडम आणि LCBचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅप लावला आणि निमगव्हाण गावाच्या जवळ साधारण रात्री 11:15 वाजता एक इसम ज्युपिटर मोटरसायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला. जशी माहिती मिळाली होती त्यावर त्याला थांबवलं, त्याची झडती घेतली. त्या गाडीच्या डिक्कीमध्ये साधारण आम्हाला 13.5 किलो गांजा, 1,34,000 रुपये गांजाची किंमत आहे. ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल 2,44,000 असा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेला आहे. त्याला अटक केलेली आहे. त्याला कोर्टात नेऊन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी गांजा कुठून आणला, कोणाला देणार होता याच्याबद्दलचा आम्ही तपास करत आहोत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांची पत्रकार परिषद. 2014 विधानसभा निवडणुकीत मी मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होतो. मात्र अजय बोरस्ते देखील या मतदारसंघातून इच्छुक होते. त्यावेळी नाशिक मधील नीलम गोऱ्हे यांचे एक निकटवर्तनीय माझ्याकडे आले आणि तिकीट आणायचे का असे विचारले. त्यावेळी मी नीलम गोऱ्हे यांना पैसे दिले. पैसे देऊन देखील मला तिकीट मिळालं नाही. त्यानंतर मी त्यांच्याकडे पैसे रिटर्न मागितले. पैसे परत करताना त्यांनी दिलेले पैसे पेक्षा कमी दिले. राज्यातून इतर अनेक जण नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात बोलतील, विनायक पांडे म्हणाले. काही पद्धतीने त्यांनी तुमच्याकडनं सुद्धा काही डिमांड केली होती. नेमकी काय वस्तुस्थिती आहे, काय याच्या मागची कहाणी? नाही, खरं तर 2014ची विधानसभेची निवडणूक लागली
आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि अजय बोरस्ते आम्ही दोघं मध्य नाशिकमधून इच्छुक होतो आणि दोघंही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होतो. तर नाशिक रोडला एक भैया बाहेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता. त्या भैया बाहेतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का? म्हटलं 100% आपल्याला प्रयत्न करायचे. तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया बाहेती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया बाहेतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं. त्यावेळेस माझं नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते. त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली. पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले. तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले. नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही. तर मग मी त्यांना सांगितलं, ताई असा विषय आहे, नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते. त्या पद्धतीने मी असेल, आमचा संदेश फुले, राजेंद्र देसाई, आम्ही तिघही तिथे गेलो. आमदार निवासला मनोऱ्याला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला. त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली. अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं. तुम्ही तिकिटासाठी पैसे दिले त्यांनी. मग त्यांनी काय नेमकं सांगितलं होतं? काय त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा तिकिटाच्या ते काय सांगायचे की ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं नाईलाज असतो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे? नाही, स्पर्धा होती ना. इकडे अजय बोरस्तेला, इकडे मी होतो. ह्या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात. पण काय म्हटलं निगम बोले तुमची? ते बोले ना तिकीट 100% देते मी करून तुझं. मग मिळालं नाही? तिकीट नाही मिळालं. अजय बोरस्ते न मिळालं त्यावेळेस. त्यांनी पैसे कोणाला देणार, कोण काम करणार हे बोललं काहीच नाही. त्यांनी डिमांड केली, त्यांना पैसे दिले. मी तुम्हाला सांगतो ना, ज्यावेळेस मी शहर प्रमुख झालो, जिल्हा प्रमुख झालो, उपमहापौर झालो, महापौर झालो, म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल, मी आधी सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाही. आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही. मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे. तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते कामं होत नाही. नीलम गोरे यांनी काल जे काय करू द्या ना. मी शिवसैनिक आहे, गेल्या 43 वर्षापासून काम करतो. त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे. काय आरोप केला तर त्याला उत्तर देऊ आणि तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ. याच्यात काही खोटं नाही. पण अशा पद्धतीचे आरोप खरं तर अनेक वर्ष होत शिवसेनेमध्ये की जे मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठं आहे. मला 43 वर्ष झालेले. मी आजपर्यंत नया पैसाही मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही. मातोश्री नाही घेत, पण मग हे मधले जे हस्तक आहेत, आता नीलमताईंनी पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले माहित नाही मला. त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते. त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना. तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोललो होतं? नाही, साहेबांपर्यंत गेलोच नाही त्यावेळेस. फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्याबरोबर बबनराव घोलप पण हेमंत गोडसे माझ्याबरोबर होते. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं, जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि शोसाठी द्यायचं असेल तर अजय बोर. पण भाऊ, या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीनं त्यांच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार चालू होते? कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार इतकं काही मला माहिती नाही. पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होईल? परत देताना त्यांनी किती कमी? नाही, मी पैसे दिले होते. काय त्या अमाऊंट मधून त्यांनी कमी दिले एवढं नक्की. 5 लाख रुपये तुम्ही दिलेत असं राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे. नेमकी वस्तुस्थिती काय?
नाही मी दिले ना पैसे, सांगतो ना, 100% पैसे दिले. आणि भैया बाहेर ती मध्ये होत, आमच्या मध्यस्थी होता आणि त्याच्या समोर पैसे दिले आणि त्या देतच नव्हत्या. मग मी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन मी भूमिका मांडेल सगळे पत्रकारांना, सगळ्या महाराष्ट्राला कळेल. त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं. मी आता संदेश पुढे साक्षीला आहे, देसाई साक्षीला, आम्ही तिघही गेलो आणि त्यावेळेस आचारसंहिता होती. आचारसंहितेमध्ये ते पैसे काही अमाऊंट कमी दिले आणि पैसे बाकीचे रिटर्न दिले त्यांनी. आपण नाशिकचे महापौर पण होतात, जिल्हा प्रमुख पैसे घेतले अशी माहिती आहे? नाही, मुळात एक सांगतो, मी शिवसेनेचा शहर प्रमुख 7 वर्ष होतो, 7 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, उपमहापौर होतो, महापौर होतो. पण शिवसेना प्रमुख असेल का उद्धव साहेब असेल, कधी माझ्याकडून पदासाठी 1 रुपया सुद्धा मागितलेला नाहीये. फक्त त्यांनी एवढं बघितलं का एक चांगलं काम करतो, चांगलं डॅशिंग कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी मला सतत ही पदं देत गेले. आणि माझ्यावर म्हणजे शिवसेनेमध्ये एवढं मला जे दिलं ते भरभरून उद्धव साहेबांनी आणि बाळासाहेबांनी दिलेलं आहे. कधी माझ्याकडून नया पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी. पण नक्की सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीत ह्या बाईंनी माझ्याकडून पैसे घेतले. माझ्यासारख्या अशा राज्यामध्ये अनेक प्रसंग आहेत, अनेक कार्यकर्ते पुढे येतील आणि सांगतील या बाईंनी काय काय केलेलं आहे. आपण पुण्याचं पण अशोक हरणार जो गटनेता होता त्याचं सुद्धा ऐकलं, त्याच्याकडून सुद्धा अशाच प्रकारे पैसे वसूल केलेले. म्हणून या ठिकाणी सांगतो का, मुळात त्यांनी जो विषय मांडला दिल्लीत, तो विषय मांडण्याचं व्यासपीठ नव्हतं, ते मराठी साहित्य संमेलन होतं. तिथं मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. ती भूमिका त्या बाईला मांडता येत नाही आणि खरोखर त्या बाईची क्यू येते आम्हाला. पण या सगळ्या अनेक नेते पुढे येतील, महाराष्ट्रातले अनेक नेते पुढे येतील. पैशाच्या व्यवहाराशिवाय ही बाई पुढे कार्यकर्त्यांना न्याय द्यायची नाही, हे एवढं सत्य आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे आणि मधल्यामध्ये हे सगळे उद्योग करायचे असा काही नेत्यांचा आरोप आहे. नाही, मला तर मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले लहानपणापासून. मला 43 वर्ष झाले मी शिवसेनेत काम करतोय. बाळासाहेबांबरोबर काम केलेलं, उद्धव साहेबांबरोबर पण काम करतोय मी. पण एक सांगतो, मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुलले. पण काही कार्यकर्ते बिचारे असे नवीन आलेले आणि त्यांना काही अपेक्षा असतं पद वगैरे सत्तेत जाण्याचं, तर त्यावेळेस जी ही बाई ज्या ठिकाणी संपर्क नेता होती त्या ठिकाणी अशी अवस्था झालेली का मातोश्रीपर्यंत ही बाई कार्यकर्त्यांना पोहोचवून द्यायची नाही. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. पोलीस अधीक्षकांचा निरोप आला आहे. त्या निरोपानुसार गावकरी आणि आम्ही SP ऑफिसला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. त्यातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. सकारात्मक दाखवली तर गावकरी विचार करतील. सर्वजण आंदोलनात सहभागी होणार आहेत. साखळी पद्धतीने आंदोलन सहभागी होतील. ठराविक लोकांचा अद्याप निरोप नाही. सर्वजण यात सहभागी होणार आहेत. सरकारचे शिष्टमंडळ भेटीला नाही किंवा निरोप देखील नाही. त्यांची भूमिका वेगळी आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. गावकरी निर्णय घेतील. सुरेश धस यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत काय चर्चा केली याबाबत आम्हाला दुपारनंतर माहिती मिळेल. त्यांनी बोलावले म्हणून आम्ही त्यांच्या भेटीला जात आहोत, धनंजय देशमुख म्हणाले. सर्वच लोक इथं सहभागी होणार आहेत. इथं जे बसायची व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी आपण बसतोय, तर तिथं जेवढे लोक बसतील तेवढे लोक तर इथं बसणार आहेत. परंतु म्हणजे मला जास्त त्याच्यातलं माहीत नाही. गावकऱ्यांनी जे नियोजन केलंय त्याच्यात काही साखळी पद्धतीनं पण आंदोलनाची दिशा असेल असं देखील मला म्हणजे कळतंय.
तर त्यामुळे जिथे इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढे लोक इथं ॲट ए टाइम बसतील. जरांगे पाटील असतील किंवा कोणी राजकीय नेते मोठे सहभागी होणार आहेत का, तसं काही निरोप आलाय का गावकऱ्यांकडे? नाही, समाज सर्व घटकातील लोक समावेश असणार आहे या आंदोलनात, परंतु असं काही कुणाचा निरोप नाही आहे. किंवा समजा आम्हाला आंदोलन करताना गावकरी आणि कुटुंबीय यापुरतंच आम्ही म्हणजे घोषणा केलेली आहे, पण जे सहभागी होणार आहेत या ज्या आपल्या न्यायाच्या लढ्यामध्ये विविध घटक आहेत ते प्रत्यक्ष सहभागी होतील आणि त्यांचा सहभाग देखील आम्ही नोंदवू आणि पुढील आंदोलन हे चालू ठेवू. उद्या मसाजोग गाव चालू राहणार आहे का बंद राहणार? गाव चालू राहील, बस स्टँड वगैरे चालू राहील, त्याच्यावर ते बंद करायचं म्हणजे काही निर्णय झालेला नाही. कारण अन्नत्याग आंदोलन करताना इथं जेवढी व्यवस्था आहे बसायची तेवढे याच ठिकाणी. खरं तर 4 दिवस झाले या संपूर्ण तुम्ही बैठक घेतली होती, मात्र सरकारकडनं काही हालचाली झाल्यात का? कुठलं शिष्टमंडळ तुमच्या भेटीला? नाही, मुंबई शिष्टमंडळ नाही, कुठलं शिष्टमंडळ नाही किंवा कुठलंही काही त्याच्यात पुढं कुणाचा निरोप नाही आलेला. या प्रकरणाकडे गृह विभाग गांभीर्याने पाहत नाही असं म्हणता येईल का? नाही, तसं नाही म्हणता येणार. त्यांचं काही रणनीती असेल, आपण आपलं जे न्यायाची भूमिका आहे आपण मांडतोय, न्याय द्यायची भूमिका ते मांडतायत. मग त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे ते आपण त्याच्यावर नाही बोलू शकत. आपण आपल्या प्लॅनिंगवर बोलू शकतो की आपण उद्या अन्नत्याग आंदोलन करतोय गावकरी आणि मी, त्यावर आपण बोलू. त्यांना जे काही त्यांचं नियोजन आहे ते समोर येईल. त्यांचं जी काही माहिती आहे, त्यांच्याकडे जे काही त्यांना यावर जे काही मार्ग काढलाय किंवा यावर काही त्यांनी सोल्युशन काढलंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसात दिसेल. एसपीनी आपल्याला बोललेले आहे, जर एसपीनी गावकऱ्यांची किंवा तुमची समजूत काढली तर उद्याचं आंदोलन हे स्थगित होऊ शकतं. गावकरी ठरवतील ते. मी त्या जे गावकऱ्यांना घेतलेला निर्णय आहे त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल, मी त्याला विरोध करणार नाही. जे शिष्टमंडळ आणि गावकरी आहेत ते ठरवतील, त्यावर मी सहमत असेल. आपले सुरेश दस अण्णा जे आहेत ते तुमच्या भेटीला आले होते, ते म्हटले होते की मुख्यमंत्र्यांची भेट घेईल, तसं त्यांच्याकडनं काही अण्णाकडनं निरोप? त्यांचा निरोप नाही आला, पण दुपारनंतर त्यांचा निरोप येऊ शकतो. आला तर आम्हाला ते पण एक लक्षात येईल की काय ते मुख्यमंत्री साहेबांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांना काय माहिती दिलेली आहे सगळी इथल्या प्रशासनानं किंवा इथल्या ज्या समित्या आहेत त्यांनी, त्यावरती बोलतील. बीड एसपी कडून बीड एसपीला काय मुंबईहून आदेश आलेत किंवा काही माहिती भेटली म्हणून तुम्हाला बोललेलं? आम्हाला अधिकृतरित्या ती माहिती नाही आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून जे त्यांनी बोलवलंय त्यावर आम्ही जातोय. आम्हाला त्यांना कुणी काही सांगितलंय यावर आम्हाला कुठलीही माहिती नाही. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया. या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार यांना माफी मागावी लागेल, मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. नरेंद्र महाराज अनुयायी यांच्यावर ते म्हणाले, विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आम्ही निषेध नोंदवला, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले. त्यांचं आणि त्यांच्या नेत्यांचं हे नेहमीच आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेले विधान अक्षम आहे. आम्ही पोलिसांकडे जाऊन FIR देखील देणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली ही तक्रार ते पोलीस आयुक्तांकडे देणार आहेत. सर, वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नवी मुंबई असेल, वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं चालू आहेत. काय प्रतिक्रिया आहे? आमचे सर्वांचे आराध्य आणि ज्यांचे लोकांनी
धर्माचा मार्ग शिकवलेला आहे असे आचार्य श्री नरेंद्रजी महाराज यांचे गुरुबद्दल रामानंदजी महाराज बद्दल जे त्याने शब्द काढले ते अतिशय अयोग्य आहे। हे सर्व लोक इथे जमल्याने सर्व इथे लोक नाही, पूर्ण महाराष्ट्राने देश विदेशामध्ये पण हा पडसाद उमटलेला आहे। जोपर्यंत विजय वडेट्टीवार माफी मागत नाही तोपर्यंत हे लोक त्याने सोडणार नाही, पण मी पण त्यांच्या बरोबर आहे। विजय वडेट्टीवारने माफी मागावी लागेल। मी आता स्वतः जाऊन यांच्या बरोबर जाऊन विजय वडेट्टीवारने पण भेटणार आहे मुंबईमध्ये आले तर, आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही माफी मागा। आता मी कलेक्टर ऑफिसमध्ये चालले, कलेक्टर साहेबकडे निवेदन देणार आहे। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे